एकविरा कृषी सेवा केंद्राला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग। देवळा तालुक्यातील मटाणे बहुर फाटा चौफुलीवर असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एकविरा कृषी सेवा केंद्राला दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे आजूबाजूचे शेतकरी थंडीच्या कडाक्यामुळे घरात झोपलेले होते। पहाटे 5:30 ते 6च्या सुमारास ही घटना शेजारील शेतकरी बापू आहेर यांच्या लक्षात आली। दुकानाच्या मागच्या बाजूने मोठ्या प्रमाणात खिडकीमधून धुवा निघत होता। ही घटना लक्षात येताच दुकानदार बिरारी यांना तात्काळ कळवण्यात आले। दुकान मालक येईपर्यंत दुकानात असलेल्या पेस्टिसाइड्स व इतर सर्व प्रकारच्या औषधांचे शॉर्ट सर्किटमुळे जळून खत झाले होते। या कॉम्प्लेक्समध्ये 1 नंबरचे दुकान असल्यामुळे इतरत्र दुकानांना या आगीचा कुठलाही परिणाम झाला नाही। एकविरा कृषी ॲग्रो केंद्रामध्ये सुमारे 25 लाखांचा माल या दुकानात भरलेला होता। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 10 लाखांचा माल जळून खाक झाला अशी माहिती माध्यमांशी बोलताना दुकान चालक बिरारी यांनी दिली। तालुका कृषी अधिकारी यांनी सदर दुकानाचा पंचनामा केला असून तालुक्यात शॉर्ट सर्किटचे प्रमाण वाढले असल्याकारणाने महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे, वेळोवेळी मीटर चौकशी करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा। एकविरा कृषी सेवा केंद्र बोरपाटा इथं आज रात्री 3 वाजता शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अंदाजे 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे। माल होता 25-30 लाखाचा।